ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी नाशिक गुन्हा अन्वेषण शाखेत होत आहे। या प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत। या प्रकरणी ज्या संस्थेत घोटाळे झाले आहेत त्याची माहिती पोलिसांना द्यावी। घोटाळा करणारे मुख्याध्यापक, दलाल, संस्थाचालक, शिक्षण अधिकारी यांची माहिती व पुरावे गुन्हा शाखेकडे देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। या घोटाळ्याचे तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास शेळके यांनी सचोटीला दिलेली मुलाखत पहा। कसा आणि कसं सुरू झालं? हा गुन्हा नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होता। नाशिक रोडला तपास सुरू असताना यातले जे त्यांच्या विरुद्ध 2 आरोपी केले होते, बीबी चव्हाण माजी उपसंचालक यांनी ते 2 आरोपींना माननीय न्यायालयाने इंट्रीम दिल्यामुळे तो रखडलेला होता। पण ज्यावेळेला माननीय न्यायालयाने त्यांना पोलिसांकडे येऊन चौकशी करण्याचे आदेश दिले त्यावेळेला तपासाची खरी दिशा निघाली। आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर आम्ही त्या 2 आरोपींचा तपास म्हणजे पंचभाई आणि मिशेश शर्मा या दोघांचा तपास करताना यामध्ये उपसंचालक चव्हाण हे सुद्धा सामील असल्याचे दिसले। त्यामध्ये शाळेच्या एकाच शालार्थ आयडीचा उपयोग करून डुप्लिकेट शालार्थ आयडी तयार करणे म्हणजे काय असतं हे समजलं। उदाहरणार्थ एका शाळेच्या एका शिक्षकाचं नाव सांगत नाही मी, फक्त शालार्थ आयडी तयार होती। त्याच्यावरून त्या शाळेतील 18 शिक्षक भरले गेले आणि काही शाळेमध्ये 15 शिक्षक भरले गेले, काही 13 शिक्षक भरले गेले। त्यानंतर अंमळनेरचे संस्थाचालक फरारी आरोपी शरद शिंदे आणि ॲडव्होकेट किरण पाटील यांनी तर कहरच केलेला होता। त्यांनी जावक क्रमांक शालार्थ आयडी भरल्यानंतर त्यावेळेला जावक क्रमांक लागतो हे विसरले। ते जावक क्रमांक पोलीस बघतात म्हणून त्यांनी शालार्थ आयडीचे जावक क्रमांक घालण्याकरता रजिस्टरमध्ये खोटे खाडाखड करून बनावट जावक क्रमांक नोंद करून घेतले। त्यामुळे असे आरोपींची संख्या वाढत आहे। आतापर्यंत एकूण 7 आरोपी आम्ही अटक केलेली आहे। अजून आरोपी अटक मिळू शकतील, अजून मिळणार आहेत। आणि ह्या 11 शाळेचे 96 शिक्षक आहेत। ह्या 96 शिक्षकांनी जर त्यामध्ये खोटे कागदपत्र देऊन त्यांनी स्वतःची नोकरी मिळवली असेल तर ते सुद्धा यामध्ये आरोप होईल। जर पोलिसांना त्या 96 शिक्षकांनी सहकार्य केले नाही योग्य पद्धतीने तर ते आरोपी होतील। जर त्यांना आणि आरोपी आम्ही तसेच करणारच आहोत, त्यांची चूक असेल, त्यांनी खोटेपणा केला असेल, खोटे डॉक्युमेंट्स बनवले असतील तर त्यांना आम्ही आरोपी करणार आहे। त्यामुळे आम्ही विनंती करतोय सगळ्या शिक्षकांना की तुम्ही पोलिसांना सहकार्य करा। हे करणारे हे कोण आहेत? संस्थाचालक आहेत, मुख्याध्यापक आहेत, हे आरोपी होणारच आहे। शिक्षकांना नोकरी मिळवण्याकरता तुम्ही जे काही चुकीचं पाऊल उचललेलं आहे चुकीचं आहे। याचा परिणाम विद्यार्थ्यांच्यावर होतो, शाळेवर होतो, समाजावर होतो। समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वळण निर्माण होतं। त्यामुळे तुम्ही करता हे जर चुकीच्या पद्धतीने केलं असाल तर स्वतःहून तुम्ही आमच्याकडे या, सांगा आमची ही चूक आहे, आम्ही याच्या मार्फतीने केलेलं आहे, तर तुम्हाला सहकार्य करण्यात येईल। आरोपी तर होणारच आहात, परंतु तपासात मदत केल्यामुळे तुम्हाला या गुन्ह्यामध्ये पुढच्या प्रोसिजरमध्ये आम्हाला तपास व्यवस्थित करता येईल, खरे गुन्हेगार मिळतील तुम्ही तपासात मदत केल्यामुळे। मी आव्हान करतो या सर्व शिक्षकांना की तुम्ही येऊन खरी स्टोरी, खरी घटना, खरी हकीकत, तुमच्यावर झालेले जे काही असतील गैरव्यवहार हे कथन करावे ही विनंती। कारण या तुमच्या काही शिक्षकांच्या कथनामुळेच आम्हाला खरा मार्ग मिळालेला आहे, शोधकार्य सुरू झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही जर ते शोधकार्य पूर्णपणे अशा प्रकारची अंदाधुंदी शिक्षण खात्याच्या काही अधिकाऱ्यांना धरून खोट्या सह्या करून, खोटे दावक नोंदवून, खोटे
शालार्थी आय डी काढलेले आहेत. आम्ही यामध्ये शिक्षण यातील फिर्यादी यांना सुद्धा आरोपी बनवलेलं आहे. उदाहरणार्थ बीबी चव्हाण यांना आरोपी बनवलेला आहे, उपासनिक यांना आरोपी बनवलेला आहे. आणखी आरोपी निर्माण होण्याची शक्यता आहेत अजून. तर तुम्ही येऊन खरी मदत करा हे आव्हान आम्ही तुम्हाला नाशिक सिटी पोलीस या गुन्ह्यातील एक तपासी अंमलदार म्हणून करीत आहोत. धन्यवाद. ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे. ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबा. सोबत शेअर करायला विसरू नका.